हाय, मी रोहिणी. आज मी बनवते व्हेज पुलाव. त्याच्यासाठी मी इथे भाज्या घेतल्यात बघा. गाजर, फरसबी, बटाटा, वाटाणे आणि पनीर. इथे मी बासमती तांदूळ 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत. आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. फोडणीसाठी घेतला आहे कांदा. 3 कांदे घेतलेत. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ. पहिलं भाज्या आपण फ्राय करून घ्यायच्यात. त्याच्यासाठी मी ठेवते टोप गरम करून घेते. पसरटच टोप घ्यायचा आहे, म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित परतायला मिळतात. टोप तापला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये भाज्या फ्राय करायला टाकते. तेल गरम झालं आहे. आता बटाटा, फरसबी आणि गाजर, वाटाणे हे तेलामध्ये थोडंसं नरम करून घेते, फ्राय करून घेते. नरम व्हायला ते थोडंसं त्याच्यामध्ये मी टाकते मीठ, म्हणजे भाज्यांना पण मीठ लागतं. थोडंसं मीठ. 1 मिनिटभरच परतून घ्यायचे. थोडं त्याला झाकण लावून ठेवते, म्हणजे त्या नरम होतील. बटाटा जरा कडक असल्यामुळे तो नरम होईल. आता बघूया. तर मी भाज्या काढून घेते एका साईडला. राहिलेल्या तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर वेगळाच घेते, कारण तो तुटतो, म्हणून असं वेगळा फ्राय करून घ्यायचं त्याला. याला पण 1 मिनिटभरच फ्राय करते, म्हणजे फक्त नरम होण्यासाठी. पनीर पण काढून घेते आता मी. पनीर सगळं काढून घेतलं आहे, हे बघा. आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं अजून तेल टाकते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि उभा कापलेला कांदा ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. जास्त मसाले पण नाही वापरलेत. टेस्टला एकदम छान होतो असा पुलाव. त्याच्यामध्ये तुम्ही अजून भाज्या टाकू शकता, फ्लावर वगैरे टाकू शकता. कांदा परतते मी. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे कांदा पण नरम होईल. कांदा थोडासा नरम झाला आहे. त्याच्यामध्ये टाकूया आलं, लसूण, मिरचीचं वाटण केले, म्हणजे असं जाडसर केले, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे फक्त. आलं, लसूण, मिरची पेस्ट, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे.
त्याच्यामध्ये टाकूया बिर्याणी मसाला आधी. व्हेज बिर्याणी मसाला इथे टाकला आहे मी. त्याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला, खडे गरम मसाले असतात म्हणून मी असे वेगळे नाही टाकले. आणि राहिलेलं हळद आणि मीठ ते पण टाकून घेते. 2 मिनटं चांगलं याला परतून घ्यायचं आहे. परतून झालं. याच्यामध्ये आता मी सर्व भाज्या टाकते. भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात. आणि इकडे मी धुवून ठेवले तांदूळ, ते तांदूळ पण टाकून घेते. तांदूळ असे भिजवून ठेवल्यामुळे ते चिकट होत नाहीत आणि असे अख्खेच राहतात आणि भात पण आपला सुट्टा होतो. त्यामुळे 1 तास तरी त्याला पहिलं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि हलक्या हाताने असं त्याला हलवून घ्यायचं. जरासं सगळं मिक्स करून घ्यायचं, नाही तर तांदूळ असे तुटतात. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, जेवढं पाणी लागतं तेवढं. तांदूळ आणि भाज्यांमध्ये मिक्स झालं आहे. तर मी एका साईडला पाणी ठेवलं आहे, ते पाणी टाकून घेऊया. पाणी अंदाजानेच टाकलं आहे. ते मी 2 कप तांदूळ घेतले होते, त्याच्या अंदाजानेच त्याला किती पाणी लागतं एवढं मी ठेवलं होतं पाणी गरम करायला. आता हे मिक्स झालं आहे, तर त्याला आपण झाकण लावून ठेवून देऊया. झालं. आता आपण थोडं उघडून बघते मी मध्येच. भाज्या अशा वरती येतात म्हणून थोडंसं त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. हळू हलवायचं आहे म्हणजे तांदूळ तुटले नाही पाहिजेत. हे बघा, आता बटाटा पण शिजला आहे की नाही बघते मी. थोडा नरम झाला आहे बटाटा. परत एकदा झाकण लावून ठेवून देते. गॅस बारीकच ठेवायचा. 10 मिनटं मी ठेवलं होतं. आता बघा शिजला. आता पुलाव छान झाला आहे. त्याच्यासोबत केले मी सोयाबीन फ्राय. हळद, मीठ, मसाला, धने जिरे पावडर असं लावून मी फ्राय केलं आहे आणि कोशिंबीर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माझी रेसिपी? आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय.